तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव संच 1.1 मधला राहिलेली जी गणितं होती मागच्या आपल्या भागामध्ये, ते आपण या भागात कव्हर करणार आहोत. मित्रांनो, मागच्या भागात आपण काय काय बघितलं, तर मागच्या भागात आपण मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरण काय असतं ते बघितलं. त्यानंतर त्याचं सामान्य रूप काय असतं ते बघितलं. त्यानंतर त्याची काही उदाहरणे सोडवली आणि सराव संच 1.1 ला आपण सुरुवात केली. त्यातली 3 गणितं सोडवली होती. मित्रांनो, त्यातलीच राहिलेली गणितं आता आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूयात मग. तर मित्रांनो, बघू शकता की पहिलं गणित काय आहे की 5m - 3n = 19 आणि m - 6n = -7. आपल्याला हे समीकरण सोडवायचे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण चलाचा लोप पद्धतीने गणित सोडवतोय. मित्रांनो बघा, पहिली स्टेप काय असते, तर पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, ह्या दोन समीकरणांना 1 आणि 2 मानून घेतो. बघा, 5m - 3n = 19. याला 1 मानू. m - 6n = -7. त्याला 2 मानू. ही आपली पहिली स्टेप असते, बरोबर. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर आपण काय बघतो की सहगुणक सारखा आहे का. सहगुणक सारखा आहे का म्हणजे काय, तर बघा इथं m चा सहगुणक सारखा आहे का, म्हणजे काय इथं 5 आणि इथं 1 आहे म्हणजे सारखा नाही. इथं 3 आहे आणि इथं 6 आहे, सारखा नाहीये. आपण ते बघतो. जर सारखा असेल तर पुढच्या स्टेपला जातो, सारखा नसेल तर पहिल्यांदा काय करून घेतो, सारखा करून घेतो. बघा, आता सारखा करायचा आपल्याला. तर सारखा करताना मोस्टली काय करायचं की जिथं 1 असेल त्याचा सारखा करायचं, बघायचं. म्हणजे ते m चा काहीच नाही, 1 आहे म्हणजे m चा सहगुणक सारखा करायचं, बघायचं. मग बघा, आता सहगुणक जर सारखा करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, इथं सहगुणक सारखा करायचा असेल म्हणजे काय करायचं, 5 करायचंय. 5 करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, ह्या समीकरणाला समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागेल. बघा मित्रांनो, मग मी काय म्हणतो, समीकरण 2 ला 5 ने गुणू. 5 ने का गुणतोय, आपल्याला 5 करायचं म्हणून, बरोबर. मग 5 ने गुणल्यावर काय येईल, इथं 5 गुणिले m वजा 5 गुणिले 6n, इथं गुणतोय आपण, बरोबर 5 गुणिले वजा 6. बघा, 5 ने गुणतो समीकरण 2 ला, त्यावेळेस एकालाच नाही गुणायचं तर पूर्ण सगळ्यांना गुणायचं. तर 5 गुणिले m, 5 गुणिले 6n आणि 5 गुणिले वजा 6, बरोबर. त्यानंतर बघा काय होईल, मग 5 गुणिले m म्हणजे किती, 5m वजा काय म्हणजे किती, 30n, बरोबर. 5 किती होईल, वजा 35 होईल. बघा मित्रांनो, आपण काय केलं, तर 5 ने गुणलं ह्या समीकरणाला, आपल्याला काय भेटलं, 5m - 30n = 35 वजा 35. त्याला काय म्हणू आपण, समीकरण नंबर 3 म्हणू. बघा मित्रांनो, समजलं. तर इथं सहगुणक सारखा झाला पहिल्याचा आणि तिसऱ्याचा. तर मग काय करायचं, सहगुणक सारखा झाल्यानंतर पुढची स्टेप असते, एक तर ह्या दोन समीकरणांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची. बेरीज कधी करतो मित्रांनो आपण, तर बेरीज करतो मित्रांनो आपण चिन्ह वेगळे असतील तर. ज्याचा सहगुणक सारखा केलाय त्यांची चिन्ह जर वेगळे असतील तर आपण काय करतो, बेरीज. चिन्ह सारखे असतील तर काय करतो, वजाबाकी. इथं बघा, तर 5m ला अधिक आहे, इथं पण 5m ला अधिक चिन्ह आहे, म्हणजे यांची काय करणार आहे आपण, वजाबाकी. इथं मी काय म्हणतो, समीकरण 3 वजा 1 करू. आता दुसऱ्याला घ्यायचं नाही, कारण आपण दुसऱ्यावरूनच तिसरं मिळवले. मग आपण समीकरण 3 वजा 1 करू. मी इथं वरती लिहितो, समीकरण 3 काय आहे मग, 5m वजा 30n बरोबर वजा 35. आणि समीकरण 1 काय आहे, 5m वजा 3n बरोबर 19. यांची आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायची. बघा, वजाबाकीत काय होतं, तर खालची चिन्ह बदलतात. म्हणजे काय, वजा 5 होईल, इथं अधिक होईल आणि इथं किती होईल, तर इथं वजा होईल, बरोबर. मग वजा 35 आणि वजा 19 किती होतात, वजा 35 आणि वजा 19 म्हणजे 9 आणि 5 किती, 14. बघा, दोन्ही संख्यांना ज्यावेळेस वजाचं चिन्ह असतं त्यावेळेस आपण त्यांची बेरीज करतो आणि उत्तराला वजा चिन्ह देतो, बरोबर. म्हणजे इथं किती होणार आहे, 54 वजा 54, बरोबर. वजा 35 आणि वजा 19 किती होते, तर वजा 54. त्यानंतर वजा 30 अधिक 3, वजा 30 आणि इथं अधिक 3, वजा 30 मधून अधिक 3 गेले किती राहते, तर वजा 27n. मित्रांनो बघा, तुम्हाला चिन्हांची म्हणजे वजा अधिकची किंवा अधिक वजाची बेरीज वजाबाकी गुणाकार बघायचे असेल तर त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता.
की चिन्हांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसं करायचा. बरोबर. आणि हा 5 हे 5 कॅन्सल म्हणजे आपल्याला काय वाटलं -27 बरोबर -54. त्यानंतर आता आपल्याला n ची किंमत काढायची आहे. मग आपण काय करणार, n इथंच ठेवणार. इथं काय होणार -54 27 n ला गुणिले होते भागिले, पलीकडे गेल्यावर काय होणार भागिले होणार. बरोबर. मग n बरोबर वजा वजाचा भागाकार अधिक होतो म्हणजे 27 27 54 म्हणजे इथे काय किती येणार n येणार 2. वजा वजाचा भागाकार अधिक होतो. तर त्यामुळे आपल्याला इथे काय भेटलं n बरोबर 2. आता आपल्याला n ची किंमत भेटली. आता n ची किंमत भेटल्यावर नंतर आपल्याला काय करायचंय m ची किंमत काढायची. m ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, ही n ची किंमत कुठल्या पण एका समीकरणात टाकायची. तर पहिल्या समीकरणात टाकू. इथे तुम्ही n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. कुठल्या पण समीकरणात टाकू शकता मित्रांनो तुम्ही, असं काही बंधन नाहीये, पण आपण 1 मध्ये टाकूयात. तर पहिलं समीकरण काय आहे 5m वजा 3n बरोबर 19 आहे. बरोबर. त्यानंतर आता n ची किंमत n च्या जागेवर टाकू. 5m वजा 3 n ची किंमत किती आहे तर 2 बरोबर 19. मग 5m वजा 3 दोन्ही किती 6 बरोबर 19. 5m आता या 6 ला आपल्याला पलीकडे पाठवायला लागेल. इकडे वजा आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक. 5m बरोबर 19 आणि 6 किती होतात तर 25 होतात. आता आपल्याला m ची किंमत काढायची. इथं 5 आहे, 5 इथं गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले. मग m बरोबर 25 भागिले 5. m बरोबर किती येईल 5 के 5 5 25 किती येणार आहे 5 येणार आहे. m ची किंमत किती भेटली मित्रांनो आपल्याला 5 आणि n ची 2. आपण खाली काय लिहिणार m, n बरोबर m ची किंमत किती आहे 5 n ची किंमत किती आहे 2 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे उदाहरण सोडवलं. बघा 1 आणि 2 घेतलं, त्यानंतर आपल्याला काय करायचं होतं की आपल्याला सहगुणक सारखा करायचा होता म्हणून 5 ने गुणलं. 5 ने गुणल्यावर आपल्याला हे समीकरण भेटलं. त्यानंतर आपण समीकरण 3 आणि 1 ची वजाबाकी केली, चिन्ह सारखी होती म्हणून वजाबाकी केली. त्यानंतर आपल्याला n ची किंमत भेटली, तर 2 n ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकली आणि m ची किंमत मिळवली. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे उदाहरण सोडवलं. तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो चौथं उदाहरण समजलं असेल तर आता आपण 5वं उदाहरण बघूयात. 5व्या उदाहरणात काय सांगितलंय 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. आपल्या स्टेपनुसार जायचं. पहिली स्टेप काय असते मित्रांनो तर बघा पहिली स्टेप असते की आपण याला 1 आणि 2 मानून घेतो. बघा 5x अधिक 2y बरोबर वजा 3 याला आपण काय म्हणलं 1. त्यानंतर x अधिक 5y बरोबर 4 याला आपण काय म्हणलं 2. ही आपली पहिली स्टेप असते. दुसऱ्या स्टेपला काय बघतो आपण की सहगुणक सारखा आहे का. सहगुणक सारखा आहे का बघतो. इथं 5 आहे, इथं 1 आहे, सारखा नाहीये. इथं 2 आहे आणि इथं 5 आहे, पण सारखा नाही. जर सारखा असेल तर पुढच्या स्टेपला जातो, नसेल तर सारखा करून घेतो. आणि सारखा करताना पण आपण काय लक्ष देतो ज्याचा 1 आहे त्याचा सारखा करण्याचा प्रयत्न करतो. तर x चा 1 आहे तो आपल्याला 5 करायचा आहे. आपण काय करणार सांगा तुम्हीच आता की समीकरण 2 ला किती ने गुणायला लागणार 5 ने गुणायला लागणार. बरोबर मित्रांनो की समीकरण 2 ला 5 ने गुणायला लागणार. आपल्याला 5 करायचं आहे, 5 ने गुणायचंय. मग बघा 5 गुणिले x अधिक 5 गुणिले 5y बरोबर 5 गुणिले 4. सगळीकडे आपण 5 5 ने गुणले. समीकरण 2 ला आपण 5 ने गुणतो, इथं 5 ने गुणले, इथं 5 ने गुणले, इथं 5 ने गुणले. 5 गुणिले x किती येतं 5x अधिक 5 गुणिले 5y म्हणजे 5 5 किती येतात 25y बरोबर 5 चोक 20. म्हणजे या समीकरणाला आपण काय म्हणणार 3. समीकरण 3 भेटलं आता आपल्याला. बरोबर. आता आपल्याला समीकरण 3 भेटलं. आता सहगुणक सारखा झाला पहिलेच आणि तिसऱ्याच इथं बघतोय सारखा झाला. सारखा झाल्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जातो. पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं एक तर बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची ह्या दोन समीकरणांची. तर बेरीज कधी करतो आपण, वजाबाकी कधी करतो, बेरीज करतो चिन्ह वेगळे असतील तर. ज्याचा सहगुणक सारखा केला इथं 5x चा इथं 5x सारखा सहगुणक केला आपण यांची चिन्ह बघतो. इथं दोन्हीला अधिक म्हणजे चिन्ह सारखे. चिन्ह सारखे असेल तर आपण काय करतो वजाबाकी करतो.
चिन्ह वेगळे असेल तर बेरीज करतो. चिन्ह सारखे आहेत म्हणून आपण काय म्हणणार इथं, समीकरण 3 वजा 1 करू. आता दुसऱ्याला घ्यायचं नाही कारण आपण दुसऱ्यावरूनच तिसरं भेटवलंय, म्हणून दुसऱ्याला सोडून द्यायचं. 1 आणि 3 मध्ये आपण काय केलं तर वजाबाकी केली आपण त्यांची, बरोबर. मग मी इथं वजाबाकी, इथं वरती लिहितो वजाबाकी. तिसरं समीकरण काय आहे, 5x अधिक 25y बरोबर 20. वजाबाकी करायची म्हणून तो वजाबाकी चिन्ह देतो. पहिलं समीकरण काय आहे, 5x अधिक 2y बरोबर -3. हे समीकरण आहे आपलं. वजा करताना खालचे चिन्ह बदलतात, अधिक होणार, इथं वजा होते अधिक होणार, बरोबर. 20 अधिक 3 किती झाले तर 23. 25 वजा 2 किती झाले तर 23y. 25 मधून 2 गेले 23y. उत्तराला मोठे संख्येचे चिन्ह. तर मित्रांनो, तुम्हाला इथं कन्फ्युजन होत असेल की बेरीज वजाबाकी कशी करायची, गुणाकार भागाकार कसं करायचं चिन्हांचा अधिक वजाचा, तर त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. तिथं सोप्या पद्धतीने आपण सांगितलं की कशा पद्धतीने ते सोडवायचं. त्यानंतर ह्या 5x ला 5x काय होणार, कॅन्सल होणार, बरोबर. अधिक 5x तिथं वजा 5x म्हणून कॅन्सल झालं. दोन्ही का अधिक अधिक किंवा वजा असतं तर कॅन्सल झालं नसतं. आपल्याला काय भेटलं, 23y बरोबर 23 भेटलं, बरोबर. आता आपल्याला y ची किंमत काढायची, मग y बरोबर 23/23. y बरोबर किती येणार आहे मित्रांनो तर 1. तर y ची किंमत भेटली, बरोबर. 1 चा भागाकार लागतो म्हणून 1 किंमत भेटली, बरोबर. आता y ची किंमत भेटली, त्यानंतर आपल्याला कशाची काढायची, x ची काढायची. x ची काढण्यासाठी काय करणार आपण, ही किंमत समीकरण कुठल्या पण एकात ठेवा, आपण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, बरोबर. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय मी लिहून घेतो इथं, 5x अधिक 2y बरोबर -3. हे समीकरण 1 आहे. त्यात आपल्याला y ची किंमत ठेवायची. 5x अधिक 2, y ची किंमत किती 1 इथं भेटली आपल्याला, बरोबर -3, बरोबर. 5x अधिक 1 2 बरोबर -3. 5x त्या 2 ला पलीकडे बघा, 2 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहेत, वजा होणार आहेत. -3 वजा 2, 5x 2 इकडे वजा वजा आहे, त्यावेळेस काय होते, त्यांची बेरीज होती, -5 येणार. तर x ची किंमत काढायची, x बरोबर 5 इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले 5 येणार. x बरोबर 5 1 चा भागाकार लागणार आणि अधिक आणि वजाचा भागाकार वजा होतो म्हणून इथे किती येणार, -1 येणार. x ची किंमत किती भेटली आपल्याला, -1 भेटली, बरोबर मित्रांनो. कसं सोडवलं समजलं. आपण y ची किंमत टाकून x ची काढली, मग आपण काय लिहिणार, x, y बरोबर x ची किंमत किती -1, y ची किंमत किती 1 ही या समीकरणाची उकल आहे, बरोबर मित्रांनो. बघा, आपल्याला हे उदाहरण दिलं होतं, आपण 1 2 मानून घेतलं, त्यानंतर आपल्याला छेद सहगुणक सारखा करायचा होता, म्हणून आपण समीकरण 2 ला 5 ने गुणलं. त्यानंतर आपल्याला हे तिसरं समीकरण भेटलं, मग 3 आणि 1 वजा केलं, मग आपल्याला y ची किंमत भेटली आणि y ची टाकून आपल्याला x ची किंमत भेटली. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं. तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. मित्रांनो, आता वळूया पुढच्या उदाहरणाकडे. पुढच्या उदाहरणात काय दिलं मित्रांनो, बघा, 1/3 x अधिक y बरोबर 10/3, 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. मित्रांनो, अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिलंय, घाबरून जायचं नाही. अतिशय सोपं गणित आहे, आपण सॉल्व्ह करूयात म्हणजे तुम्हाला समजेल. बघा मित्रांनो, आपल्या स्टेपनुसार जायचं. पहिल्यांदा काय करायचं, 1/3 x अधिक y बरोबर 10/3 याला 1 म्हणून घ्यायचं आणि 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4 याला 2 म्हणून घ्यायचं मित्रांनो. बघा, 1 आणि 2 म्हणून घ्यायचं आपल्या पहिल्या स्टेपनुसार. आता इथं मित्रांनो काय करायचं, बघा, आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपातले आपल्याला साध्या स्वरूपात करून घ्यायचे. साध्या स्वरूपात करण्यासाठी काय करायचं, बघा मी काय सांगतो लक्ष द्या व्यवस्थित, की समीकरण 1 ला 3 ने गुणायचं
आणि समीकरण 2 ला 4 ने गुणायचं. 3 आणि 4 नेच का, तिथं बघा छेदस्थानी 3 आहेत, तिथं 3 आहेत, म्हणून ह्याला 3 ने गुणायचं. 3 ने गुणल्यावर हे कॅन्सल होईल, आपल्याला साधं समीकरण भेटेल. आणि इथं 4 आहेत म्हणून आपण 4 ने गुणणार, आपल्याला साधं समीकरण भेटेल. काय करतोय ते बघा, त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल. आपण काय म्हणू, समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण 2 ला 4 ने गुणू. समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण 2 ला 4 ने गुणू. तर बघा मित्रांनो, गुणल्यावर काय होईल बघा, आधी 3 ने गुणू आपण वरच्याला, 3 गुणिले 1/3 x अधिक 3 गुणिले y, ला पण गुणलं आपण, बरोबर 3 गुणिले 10/3, बरोबर. तर गुणलं आपण, ह्याला पूर्ण सॉल्व्ह करून घेऊया. तर बघा 3 गुणिले 1/3 आहे, बरोबर. आता इथं गुणाकार आहे, गुणाकारा वेळेस काय करतो आपण, अंश अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा गुणाकार करतो. तर छेद म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. काय अंशाचा गुणाकार करू आपण, 3 गुणिले 1 किती, 3 आणि छेद म्हणजे 1 आला, 1 गुणिले 3 किती. हा मित्रांनो, आपण काय केलं, अंश अंशाचा गुणाकार केला. इथं छेद काहीच नव्हता म्हणून आपण काय केलं, 1 घेतला. त्यावेळेस काहीच नसतो, त्यावेळेस 1 असतो. 1 गुणिले 3 अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. हे मित्रांनो, अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार म्हणजे कसा करायचा, त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. अपूर्णांकाचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी कशी असते त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ, तो तुम्ही पहा, तुम्हाला समजेल. त्यानंतर आपल्याला हे भेटलं इथं अधिक 3 गुणिले y म्हणजे किती, 3y. इथं पण सेम करायचं मित्रांनो, जसा गुणाकार इथं केला तसा इथं करायचा. अंशाचा गुणाकार किती, 3 गुणिले 10 किती, तर 30 भागिले इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो, 3 1 3. हे भेटलं आपल्याला मित्रांनो. त्यानंतर आता बघा, 3 गुणिले 3 भागिले 3 म्हणजे किती, 3 1 3 3 1 3 म्हणजे x, काहीच 1 येणार आहे, 1 1 चा भाग लागणार आहे, 1 x म्हणजेच x अधिक 3y बरोबर 3 1 3 3 30 म्हणजे इथं 10. त्याला म्हणून आपण समीकरण नंबर 3 भेटलं आपल्याला, बरोबर. 3 ने गुणल्यावर आपल्याला तिसरं समीकरण भेटलं. तर 4 ने गुणायचं समीकरण 2 ला, 4 ने गुणायचं समीकरण 2 ला, बरोबर. मग इथंच मी करतो, 4 गुणिले समीकरण 2 काय आहे, 2x अधिक 4 गुणिले पुढचे स्टेप काय आहे, 1/4 y बरोबर 4 गुणिले 11/4, बरोबर. 4 गुणिले 11/4 आपण ह्याला आता 4 ने गुणतोय, बरोबर. 4 दोन्ही किती येणार, 8x अधिक इथं पण बघा आता अंश अंशाचा गुणाकार होणार किती, 4 आणि छेदाचं किती येणार, 4y बरोबर 4 गुणिले 11 किती, 44 भागिले 4, बरोबर. हे भेटलं आपल्याला. आपण ह्याला अजून सॉल्व्ह करूयात. 8x अधिक 4 1 4 4 1 4 म्हणजे इथं फक्त काय झालं y बरोबर 4 1 4 म्हणजे इथं किती लागणार, 4 1 4 4 1 4 म्हणजे 11चा भाग लागणार आहे 11. भेटलं आपल्याला समीकरण नंबर 4 भेटलं मित्रांनो. बघा आपण काय केलं, आता आपल्याला साध्या स्वरूपात हे समीकरण भेटली. आता आपण यांना पण सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला असे समीकरण दिली होती, असे समीकरण दिल्यावर कन्फ्युज होऊन जायचं नाही. काय करायचं, थोडा विचार करायचा. आपल्याला सरळ समीकरणात रूपांतर करण्यासाठी आपण काय केलं, ह्याला 3 ने गुणलं. 3 ने काय गुणलं, इथं छेदस्थानी 3 होता म्हणून, इथं छेदस्थानी 4 होता म्हणून आपण 4 ने गुणलं. आपल्याला 3 आणि 4 भेटलं. तर 3 आणि 4 भेटल्यानंतर आपली पुढची स्टेप आपल्याला नॉर्मल स्टेप करायच्या. 3 आणि 4 भेटलं त्यानंतर पुढची स्टेप आपण काय बघतो, सहगुणक सारखा आहे का बघतो. बघा इथं 1 आहे, इथं 8 आहे, सहगुणक सारखा नाहीये. 3 आहे, इथं y आहे, इथं पण सहगुणक सारखा नाही. आपण काय करूयात, मग सहगुणक सारखा करण्यासाठी काय करू, समीकरण 3 ला इथं आता इथं बघा इथं 8 आहे आणि इथं 1 आहे. मग आपण काय करू की ह्याला 8 ने गुणू समीकरण 3 ला, सहगुणक सारखं करण्यासाठी. समीकरण 3 ला 8 ने गुणू. तर बघा आता समीकरण 3 काय, हे 8 ने गुणायचं म्हणजे 8 गुणिले x अधिक 8 गुणिले 3y बरोबर 8 गुणिले 10 म्हणजे बघा काय येईल, 8x अधिक 8 किती 24y बरोबर 8 80. हे भेटलं समीकरण नंबर आपल्याला 5.
पाचवं भेटलं मित्रांनो. आता आपल्याला चौथ्या आणि पाचव्यात बघायचंय सहगुणक सारखा झालाय. सहगुणक सारखा झाल्यावर पुढची स्टेप काय असते मित्रांनो, आपण बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. इथं चिन्ह सारखे आहेत त्यामुळे आपण काय करणार आहे तर वजाबाकी करणार आहे. बघा मित्रांनो, मग आपण काय म्हणू, समीकरण 5 वजा 4 करू. समीकरण 5 वजा 4 करतोय आपण मित्रांनो, बरोबर. इथून सोडवतो मी कारण आपल्याला जागा तर जास्त लागणार आहे. समीकरण 5 काय आहे मग, की 8x अधिक 24y बरोबर 80 वजाबाकी करतो म्हणून वजा. समीकरण 4 काय आहे, 8x अधिक y बरोबर 11, बरोबर. आता बघा मग, तर खालचे चिन्ह बदलणार आहेत. तर 80 मधून 11 गेले किती राहिले, 69. 24 मधून एक वाय गेला म्हणजे किती, 23 वाय, बरोबर. 23 वाय. 24 मधून इथं वाय काहीच नसतं म्हणजे एक असतं, एक वाय म्हणजे 23 वाय. 8ला 8 काय होणार आहे, कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला काय भेटलं, 23 वाय बरोबर 69. मग वायची किंमत काढायची, 69 भागिले किती येणार, 23. वाय इकडे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले, वाय बरोबर किती येणार आहे तर 23 23 23 त्रिक 69. मग वायची किंमत किती भेटली आपल्याला, 3 भेटली मित्रांनो. बघा काय केलं आतापर्यंत आपण, परत एकदा बघूयात. अशी उदाहरणं दिली ती आपल्याला साध्या स्वरूपात करायचं होतं म्हणून ह्याला 3 ने गुणलं आणि ह्याला 4 ने गुणलं. आपल्याला समीकरण 3 आणि समीकरण 4 भेटलं. समीकरण 3 आणि 4 भेटल्यानंतर आपल्या नॉर्मल स्टेप चालू केल्या. सहगुणक सारखा आहे का बघितला, सारखा नव्हता म्हणून सारखा करून घेतला. नंतर आपण वजाबाकी केली, चिन्ह सारखी होती म्हणून वजाबाकी केली. आपल्याला वायची किंमत भेटली. वायची भेटल्यावर आपण काय करतो, एक्स ची काढतो. मग काय म्हणतो, वाय बरोबर 3 ही किंमत. समीकरण बघा 1 आणि 2 मध्ये टाकू नका कारण ते असे 3 आणि 4 पैकी कशात पण टाका. आपण म्हणून 3 मध्ये टाकू. वाय बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. समीकरण 3 काय एकदा लिहून घेऊ आपण. समीकरण 3, x अधिक 3y बरोबर 10. बघा x अधिक 3 आणि y ची किंमत किती आहे, 3 बरोबर 10. x अधिक 3 त्रिक किती, 9 बरोबर 10. x बरोबर, आता 9 ला तिकडे पाठवू आपण, 10 वजा 9 इकडे अधिक होत तिकडे गेल्यावर वजा झाला. x बरोबर किती आला आपल्याला, 1 भेटलं. x ची किंमत किती भेटली मित्रांनो, 1 भेटली. y ची 3. आपण खाली काय म्हणणार, x, y बरोबर 1, 3 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं मित्रांनो. अतिशय सोपं गणित आहे. असं दिलं म्हणून कन्फ्युज होऊन जायचं नाही. स्टेप आपल्या फॉलो करत राहायच्या. अतिशय साध्या पद्धतीने हे आपल्याला आन्सर भेटलं. मला समजलं असेल हे नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो आता आपण बघूयात पुढचं उदाहरण. पुढच्या उदाहरणात काय दिलंय मित्रांनो, तर 99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 500. मित्रांनो बघा, मोठ्या आकडे बघून घाबरून जायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही. हे सोपं एक्झाम्पल आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचं ज्यावेळेस गणित येईल जिथं इथं एक्सचा सहगुणक आहे तो इथं वायचा आहे, म्हणजे इथं 99 येतो इथं वायचा सहगुणक आहे, आणि इथं जो वायचा 101 सहगुणक आहे तो एक्सचा सहगुणक आहे. म्हणजे ज्यावेळेस असे सहगुणक देतील त्यावेळेस एक वेगळी स्टेप वापरायची गणित सोडवायला. ते काय असते ते आता आपण बघूयात. पहिल्यांदा आपल्या पहिल्या स्टेपनुसार आपण काय करायचं, ह्याला 1 आणि 2 म्हणून घेऊयात. म्हणजे काय, 99x अधिक 101y बरोबर 499 ला आपण काय म्हणू, 1 म्हणू. दुसरं काय आहे, 101x अधिक 99y बरोबर 501, त्याला काय म्हणू आपण, 2 म्हणू. बरोबर, हे आपण पहिली स्टेप झाली. बघा आता मी काय सांगतोय की ज्यावेळेस अशा टाईपचं गणित येईल जिथं इथला एक्सचा सहगुणक इथं वायचा आहे, म्हणजे इथं 99 येतो इथं वायचा सहगुणक आहे, आणि इथं जो वायचा येतो इथं एक्सचा सहगुणक आहे, ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करायचं, तर ह्या दोन समीकरणांची एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. काय करायचं, एकदा बेरीज करायची म्हणजे काय, तर समीकरण
1 अधिक 2 करू. समीकरण 1 अधिक 2, समीकरण 1 काय आहे? 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक दुसरं काय आहे? 101x अधिक 99y बरोबर 501. हे समीकरण आहेत आपले. बरोबर, त्यांची आपण एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. बेरीज काय करा आता करूया पहिल्यांदा. 499 आणि 501 किती होतात? तर ते होतात 1000 होतात. मित्रांनो तुम्ही करून बघितलं तर 1000 येतात. त्यानंतर 101 आणि 99 म्हणजे किती होतात? तर 200y आणि 99 आणि 101 किती होतात? तर 200x. तुम्हाला असं बेरीज डायरेक्ट जमत असेल तर बेरीज तुम्ही करून बघा. 200x अधिक 200y बरोबर 1000 हे भेटलं आपल्याला. बरोबर, तर मित्रांनो ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करायचं? तिथं बघा ह्या दोन मध्ये जे सारखं दिसतंय त्याला कॉमन काढून घ्यायचं. इथून पुढे आपण एक्झाम्पल सोडवणार आहेत त्यावेळेस त्यात तुम्हाला कॉमन काढायला बऱ्याच वेळ आहे. ते कसं काढायचं ते समजून घ्या. जे सारखं असतं इथं, जे सारखं असतं ते कॉमन काढून घ्यायचं. सारखं काय आहे? तर 200 सारखं आहे. 200 ला आपण कॉमन काढलं, राहिलं का? तर बघा 200x मधलं 200 बाहेर काढलं, राहिलं काय? इथं x अधिक 200y मधलं 200 बाहेर काढलं, राहिलं काय? y बरोबर. कॉमन कसं काढायचं समजलं? जे सारखं असतं ते बाहेर काढलं, जे राहिलेलं आपण कंसात लिहिलं. बरोबर, त्या 200 ला पलीकडे वाटू. 200 इथं कंसाला गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर काय भेटलं आपल्याला मित्रांनो? बघा या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, बेके बे बे पंचे 10 म्हणजे काय भेटलं आपल्याला? 5. तर एक्स अधिक वाय बरोबर 5. त्याला म्हणू समीकरण नंबर 3 म्हणू आपण. बघा काय केलं? बेरीज केली आपण, सॉल्व्ह केलं आणि आपल्याला काय भेटलं? एक्स अधिक वाय बरोबर 5 हे भेटलं आपल्याला. त्याला 3 म्हटलं आपण. आता आपण इथं बेरीज केली, आता काय करू? वजाबाकी करू. समीकरण 1 वजा 2 करू. तर बघा मित्रांनो समीकरण 1 वजा 2 करू. तर बघा मी इकडं करतो ते. समीकरण 1 काय आहे? 99x अधिक 101y बरोबर 499. वजाबाकी करायचे. वजा 101x अधिक 99y बरोबर 501. वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना तुम्हाला माहिती आहे काय होतं? खालची चिन्ह बदलतात. म्हणजे वजा होणार, इथं वजा आणि इथं पण वजा होणार. बरोबर, बघा 499 वजा 501. आता बघा ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस काय करायचं? मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा करायची. म्हणजे 501 मधून 499 गेले म्हणजे किती राहिले? 2. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे वजा. बरोबर, धनसंख्येची आणि ऋण संख्येची बेरीज, वजा, गुणाकार, भागाकार कसा करायचा असतो सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, तो पण तुम्ही बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. परत येऊया एकदा. बघा आता 101 वजा 99. 101 वजा 99 म्हणजे किती? 2 वाय आणि उत्तराला मोठ्या संख्येचे म्हणजे अधिक. इथं 99 वजा 101, परत 101 मधून 99 घालवायचं, मोठ्या संख्येतून बारकी संख्या घालवायची. कधीही बारक्या संख्येतून मोठी नाही घालवायची, मोठ्यातून बारकी घालवायची. 101 मधून 99 गेले किती राहिले? तर 2. उत्तरला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजाचं. एक्स म्हणजे काय आलं? वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 2 भेटलं. बरोबर, जसं इथं आता आपण 200 कॉमन काढलं होतं इथं, तर इथं पण कॉमन काय दिसतंय ते काढून घ्यायचं. इथं कॉमन काय दिसतं? 2 2 2 इकडे दिसते, कॉमन काढून घेऊ. कॉमन काढल्यावर इकडे काय राहिलं? इथं 2 काढलं म्हणजे इथं काय राहिलं? वजा 1 7 मध्ये तसंच राहिलं, अधिक इथलं 2 काढल्यावर काय राहिलं? y राहिलं. फक्त 2 काढले, काय राहिलं? y बरोबर वजा 2. जरी ह्या 2 परत ह्याला गुणलं तर एवढंच येणार आहे. कॉमन काढतो म्हणजे त्यातलं जे सारखं असतं ते बाहेर काढतो आपण. बरोबर, मी काय भेटलं? वजा x अधिक y वजा 2. बरोबर, हे 2 आता पलीकडे पाठवू. इकडे काय राहील? वजा x अधिक y हे आहे तसंच राहिलं. 2 इकडे गुणिले होते, तिकडे गेल्यावर काय होणार आहे? भागिले. म्हणजे काय? वजा x अधिक y बरोबर वजा 2 भागिले 2 म्हणजे x चा भाग लागेल. म्हणजे काय? वजा x अधिक y बरोबर वजा 1. त्याला म्हणतो मी समीकरण नंबर 4. बरोबर, काय केलं? वजाबाकी केली, कॉमन काढला आणि आपल्याला हे भेटलं समीकरण 4. 3 आणि 4 भेटलं आपल्याला. बरोबर, 3 आणि 4 भेटल्यानंतर आपल्या ज्या स्टेप असतात ते फॉलो करायच्या. बरोबर, त्यामुळे असं मोठं दिलं तर कन्फ्युज व्हायचं नाही, थोडंसं डोकं वापरायचं आणि इझी वेने सोडवायचं. त्यानंतर आता आपल्याला 3 आणि 4 समीकरण भेटले, आता आपल्याला सॉल्व्ह करायचं. त्यानंतर आपण काय बघतो? सहगुणक बघतो. सारखा आहे का? सहगुणक सारखा आहे का? इथं x चा 1 आहे, इथं पण 1 आहे. बरोबर, तो y चा पण 1 आहे, 1 आहे. दोन्हीतला पैकी एकाचा सारखा असला तर आपण पुढच्या स्टेपला जातो. पुढच्या स्टेपला आपण काय करतो? ज्याचा सहगुणक सारखा बघतो. आता x चा समजा बघू आपण, इथं पण 1 आहे, 1 आहे. सहगुणक जर सारखा असेल तर काय करतो आपण? तर वजाबाकी करतो. आणि सहगुणक सारखा आहे त्याची जर चिन्ह सारखे असतील म्हणजे इथं
एक्सला अधिक आहे आणि इथं वजा आहे. चिन्ह जर सारखे असतील तर आपण वजाबाकी करतो आणि चिन्ह वेगळे असतील, जिथे इथं एक्सला अधिक आहे, इकडं एक्सला वजा आहे, इथं एक्सला अधिक आहे, इथं एक्सला वजा आहे, चिन्ह वेगळे. चिन्ह वेगळे असल्यावर आपण काय करतो, बेरीज करतो. चिन्ह वेगळे असतील तर बेरीज करतो, चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी करतोय. त्या चिन्ह वेगळी आहेत, त्याचा सहगुणक बघतो आपण, एक्सचा सहगुणक बघतोय, ते चिन्ह वेगळे आहेत म्हणून आपण काय करणार, बेरीज. मी काय म्हणतो, समीकरण 3 अधिक 4 करू. बेरीज का करतोय, तर चिन्ह कशी आहेत, वेगळी आहेत. चिन्ह वेगळे असल्यावर बेरीज करतो. मग तिसरं समीकरण काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5. बेरीज करतोय, वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 1. बरोबर, ते करू आपण. 5 वजा 1 किती, 4. वाय आणि वाय 2y. एक्सला एक्स काय होणार, कॅन्सल. 2y बरोबर 4 आलं. मग बघा, आपल्याला वायची किंमत काढायची, 2 ला पलीकडे 4, 2 गुणले तिकडे गेल्यावर काय होणार आहेत, भागिले होणार आहेत. वाय बरोबर 4 भागिले 2 आलं. किती लिहितो, बे 1 के बे आणि बे 2 4, म्हणजे वाय बरोबर किती भेटलं आपल्याला, तर 2 भेटलं. वाय बरोबर 2. अशा पद्धतीने कंस करायचा, जेणेकरून आपल्याला एक्झामिनर जो असतो तो हे फक्त आन्सर बघतो, बाकीच्या एवढं लक्ष देत नाही. बरोबर, वाय 2 भेटलं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक्स ची किंमत काढायची. एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करणार आपण, वाय बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 आणि 4 पैकी कशात पण ठेवू शकता. आपण 3 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू. बघा, तिसरं समीकरण काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5. बरोबर, एक्स अधिक वाय बरोबर 5 आहे तिसरं समीकरण. आता वाय ची किंमत ठेवू आपण, एक्स अधिक 2 बरोबर 5. एक्स 2 ला पलीकडे पाठवूया, 2 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहेत, वजा. एक्स बरोबर किती आलं, 3. एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला, 3. अतिशय सोपं आहे मित्रांनो, काही कन्फ्युज व्हायचं नाही. एक्स आणि वाय ची आपल्याला किंमत भेटली. आपण खाली काय लिहिणार, एक्स कॉमा वाय बरोबर 3,2 ही या समीकरणाची उकल आहे. बरोबर, आता मित्रांनो बघा, एवढं आपलं गणित असतं, हे आपण सोडवलं. आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत आपण आली, पण ती बरोबर आहे का नाही ते कसं चेक करणार, बघा तुम्ही एक्झाम मध्ये चेक करू शकता पटकन मध्ये की तुमचं उत्तर बरोबर आहे का. आपण सगळी गणित सोडवली, एक्स आणि वायच्या आपण किमती काढतो, पण ते बरोबर आहेत का नाही ते कसं चेक करायचं, त्याला काय काय म्हणतात, ताळा करणे म्हणतात. ताळा करताना काय करायचं, कुठलं पण एक समीकरण घ्यायचं, तिसरं किंवा चौथं. आपण तिसरं घेऊ, एक्स अधिक वाय बरोबर 5. आता आपल्याला एक्स आणि वायची दोन्ही किमती भेटल्यात, त्या ह्या ठिकाणी टाकायच्या. जर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली तर काय म्हणायचं, आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे काय, एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला, 3 अधिक वाय ची किती 2 बरोबर 5. 3 आणि 2 किती, 5 बरोबर 5. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू काय आली, सारखी. म्हणजे आपल्या आन्सर काय आलं, सारखं. दरवेळेस काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा आन्सर येईल, एक्स आणि वाय ची किंमत भेटेल, त्यावेळेस त्यातलं 1 किंवा 2 समीकरण असेल, त्यापैकी कुठल्या पण एका समीकरणात एक्स आणि वाय ची किंमती टाकायच्या, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली, तुमचं उत्तर काय म्हणायचं, बरोबर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे असतं. तर तुम्हाला हे समजलं असेल तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो आता आपण बघूयात या सराव संचामधलं शेवटचं गणित. जसं मागचं गणित सोडवलं तसंच पद्धतीचं हे गणित आहे. बघा, 49 एक्स वजा 57 वाय बरोबर 172 आणि 57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252. मागच्या सारखं म्हणजे काय, इथला जो एक्सचा सहगुणक येतो इथं वायचा आहे, इथं जो वायचा आहे तो इथं एक्सचा आहे. बरोबर, आता आपण पटपट पटपट स्टेप सॉल्व्ह करूयात. पहिल्या स्टेपला काय करायचं, आपलं 49 एक्स वजा 57 वाय बरोबर 172, ह्याला काय म्हणायचं, 1 म्हणायचं. दुसरं त्यानंतर काय करायचं, 57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252, ह्याला काय म्हणायचं, 2 म्हणायचं. बरोबर झालं. त्यानंतर आता बघा, इथला एक्स आणि इथला वायचा सहगुणक सारखा आहे, इथला वायचा आणि इथला एक्स सारखा आहे. अशा वेळेस आपण काय करतो, ह्या दोन समीकरणांची एकदा काय करतो बेरीज आणि एकदा काय करतो वजाबाकी. बरोबर, जसं मागच्या गणितात सोडवले तसंच सेम करायचं मित्रांनो. मी काय म्हणतो, समीकरण 1 अधिक 2 करू. समीकरण 1 काय आहे, 49 एक्स वजा 57 वाय बरोबर 172. 57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252.
52 यांची आपल्याला काय करायचे मित्रांनो बेरीज करायची आहे. तर बघा आता बेरीज करू आपण 2 आणि 2 किती 4 7 आणि 5 12 2 चले 1 2 आणि 2 2 आणि 1 3 आणि 4 म्हणजे किती आलं हे 424 आलं मित्रांनो 424 एक 252 आणि 172 किती आलं तर 424. त्यानंतर आता वजा 57 आणि वजा 49 दोन्हीकडे वजा वजा आहे दोन्हीकडे चिन्ह सारखे असतील त्यावेळेस आपण त्यांची बेरीज करतो. वजा 57 वजा 49 किती होतात 57 आणि 49 किती होतात बघा 9 आणि 7 किती 16 चले 1 5 आणि 6 आणि 4 10 म्हणजे किती येते वजा 106 वाय बरोबर आणि 49 अधिक 57 पण किती येणार आहे 106 एक्स बरोबर 106 एक्स वजा 106 वाय बरोबर 424 यांची बेरीज केली तर दोन्ही चिन्ह सारखे होते म्हणून आपण बेरीज केली बरोबर. वजा वजा असेल दोन्ही संख्यांना चिन्ह तर त्यांची बेरीज करायची आणि उत्तराला वजा चिन्ह द्यायचं. त्यानंतर इथं 49 आणि 57 106 बरोबर. त्यानंतर आपण काय केलं की कॉमन काढलं होतं. इथं कॉमन काय दिसतं मित्रांनो कॉमन दिसतंय 106 कंसात काय राहील इथलं 106 काढल्यावर इथं काय राहिलं एक्स वजा इथलं 106 काढल्यावर इथं काय राहिलं वाय बरोबर 424. 106 ला पलीकडे पाठवू 106 ला पलीकडे पाठवलं काय होईल इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होईल भागिले म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 424 भागिले 106 बरोबर. तर मित्रांनो बघा 106 आणि जर 424 ला गुणलं सॉरी भागलं तर काय येतं मित्रांनो तर 4चा भाग लागतो काय लागतो 4चा 106 पाड्यात 4 नंबरला काय आहे 424 आहे टाका तुम्ही 424 4 चाले 2 4 0 0 2 2 4 1 4 बरोबर म्हणजे 424 येतं म्हणजे 4चा भाग लागतो बरोबर. म्हणजे इथे किती आलं 4 म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती आलं तर 4 ला म्हणतो मी समीकरण नंबर 3. काय केलं मित्रांनो समजलं असं दिलं होतं आपल्याला इथला एक्स असं घेतलं वायचा आहे इथला वायचा इथला एक्स आहे त्यांची आपण बेरीज केली बेरीज केल्यानंतर आपल्याला हे समीकरण भेटलं तिसरं. आता एकदा बेरीज केल्यावर एकदा काय करतो आपण मित्रांनो तर एकदा करतो आपण वजाबाकी म्हणजे काय म्हणतो इथं समीकरण 1 वजा 2 करू. समीकरण 1 काय आहे तर 49 एक्स वजा 57 वाय बरोबर 172 वजा 57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252 म्हणजे आपल्याला वजाबाकी करायचे वजाबाकी करताना खालचे चिन्ह काय येतात बदलतात. तर बघा आता बघा 172 वजा 252 नाही तर काय करायचं अशा वेळेस मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा करायची म्हणजे काय 252 वजा 172 वजाबाकी किती येणार आहे 0 5 आता 5चे किती होणार 15 15तून 7 गेले 8 इथं आपण एक हातचं तिकडे घेतलेलं म्हणजे इथं एक हात म्हणजे इथं 0 म्हणजे किती आलं 80 आणि उत्तर मोठ्या संख्येत चिन्ह बरोबर. बघा 252 मधून 172 गेलं किती राहिलं 80 राहिलं 252 मधून 172 गेलं 80 उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून वजा 80 बरोबर. आता इथं बघा 57 मधून 49 घालायचे 57 मधून 49 गेले म्हणजे किती राहिले 8 वाय उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे किती वजा 8 वाय बरोबर. त्यानंतर इथं पण 49 मधून 57 घालवायचे म्हणजे काय करायचं 57 मधून 49 घालवायचं किती येणार आहे 8 उत्तराला पण चिन्ह काय येणार आहे वजा येणार आहे बरोबर. कारण मोठ्या संख्येत चिन्ह इथं पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह होतं म्हणून इथं वजा आलं मोठ्या संख्येला वजा होतं म्हणून वजा आलं म्हणजे काय भेटलं वजा 8x वजा 8 वाय बरोबर वजा 80 बरोबर. त्यानंतर मित्रांनो बघा आता असं भेटलं आपल्याला. त्यानंतर आपण काय करू इथं कॉमन काय दिसतंय 8 कॉमन दिसतंय 8 कॉमन काढून घेऊ आपण बाहेर. इथं काय राहील वजा x वजा y बरोबर वजा 80 वजा x वजा y बरोबर काय राहील वजा 80 बरोबर. 8ला आता आपण पलीकडे पाठवूयात 8 इथं गुणिले तिकडे गेल्यावर काय नाही भागिले मग काय राहील वजा x वजा y बरोबर वजा 80 भागिले 8 वजा x वजा y बरोबर वजा 10 कारण 10चा भाग लागणार आहे इथं बरोबर वजा 10 हे भेटलं आपल्याला समीकरण नंबर किती भेटलं हे 4 भेटलं बरोबर. 3 आणि 4 आपल्याला भेटलं. आपण काय केलं की एकदा बेरीज केली की आपल्याला समीकरण 3 भेटलं एकदा वजाबाकी केली समीकरण आपल्याला 4 भेटलं. ते भेटल्यानंतर आता आपण आपल्या पुढच्या ज्या आहेत त्या स्टेप आपण फॉलो करणार आहेत. त्या स्टेपमध्ये काय आहे मित्रांनो बघा आता त्याच्यात काय करणार आपण
सहगुणक बघणार सारखा आहे का, तर एक्सचा पण एक आहे इथं एक आहे. आपण त्यांची पुढच्या स्टेपला जाणार. आता बघा चिन्ह काय आहे तिथं, एक्सला अधिक आहे तिकडे वजा आहे बरोबर. आधी सहगुणक बघतो, सहगुणक जर सारखा असेल पुढच्या स्टेपला जातो. पुढच्या स्टेपला आपण काय करतो, बेरीज नाही तर वजाबाकी करतो. बेरीज कधी करतो, चिन्ह इथं सारखे असतील तर. इथं चिन्ह काय वजा आहे, इथं अधिक आहे, चिन्ह सारखे आहेत, सॉरी चिन्ह सारखे असतील तर आपण काय करतो, चिन्ह सारखे असतील तर आपण वजाबाकी करतो. चिन्ह वेगळे असेल तर आपण बेरीज करतो. चिन्ह वेगळी आहेत, इथं अधिक आहेत इथं वजा आहे म्हणून आपण बेरीज करणार. मग काय म्हणतो मी, समीकरण 3 अधिक 4 करू. चिन्ह वेगळी आहे, तिथं एक्सचं चिन्ह अधिक आहे इथं वजा आहे म्हणून आपण बेरीज केली. चिन्ह जर सारखे असतील तर आपण वजाबाकी करतो. मी काय म्हणतो, तिसरं काय समीकरण, एक्स वजा वाय बरोबर 4 वजा एक्स वजा वाय बरोबर वजा 10 बरोबर. बघा मित्रांनो, बघा 4 वजा 10, 4 वजा 10 म्हणजे 10तून 4 गेले 6, उत्तर मोठ्या संख्येची बरोबर. त्यानंतर वजा वाय आणि वजा वाय म्हणजे वजा 2y बरोबर. वजा वाय आणि वजा वाय वजा 2y. अधिक एक्सला वजा एक्स कॅन्सल होईल बरोबर. म्हणजे वजा 2y बरोबर वजा 6 भेटलं आपल्याला. आपल्याला इथं काय करायचंय, y ची किंमत काढायची. मग वजा 2 इथं y ला गुणिले तिकडे पलीकडे पाठवू आपण. म्हणजे काय होईल, रेशमा बघा इकडे फक्त y राहील आणि आपण वजा 2 अख्खे तिकडे पाठवू. वजा 2 y ला गुणिले, y सोबत कसे आहेत ते बघायचं. तिकडे गेल्यावर काय होणार आहे, भागिले वजा 6 भागिले वजा 2. y बरोबर किती, 2 6. वजा वजाचा भागाकार अधिक होतो म्हणजे y ची किंमत किती भेटली आपल्याला, 3 भेटली. मित्रांनो बघा आपल्याला इथं वजा 2y बरोबर वजा 6 भेटलेलं. आपण वजा 2 इकडे y ला गुणिले होते, तिकडे गेल्यावर ते भागिले झाले. आपण वजा वजाचा भागाकार केला, 2 6 3 भेटले. y भेटला, आपल्याला काय करायचंय, x काढायचंय. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 किंवा 4 कशात पण ठेवा, आपण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आपलं, x वजा y बरोबर 4. आता x वजा y ची किंमत किती आहे, 3 बरोबर 4. x बरोबर वजा 3 ला पलीकडे पाठवू बरोबर 4 वजा 3 तिकडे गेल्यावर काय होतं, अधिक 3 बरोबर किती आलं, 7. मित्रांनो बघा आपल्या इथं x 7 भेटला आणि y 3 भेटलं बरोबर. त्यानंतर आता आपण खाली काय लिहू, x, y बरोबर 7,3 ही या समीकरणाची उकल आहे, हे भेटलं आपल्याला बरोबर. ताळा करायचं म्हटलं इथपर्यंत आपलं आन्सर झालं. जर आपलं आन्सर बरोबर आहे का नाही चेक करण्यासाठी एक समीकरण घ्यायचं कुठलं पण. म्हणजे तिसरं घेतो, x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4 हे समीकरण घेतलं. त्यात x आणि y ची किंमत टाकू. x ची किंमत किती आहे, 7 वजा y ची किंमत किती आहे, 3 बरोबर 4. 7 3 गेले किती, 4 बरोबर 4. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली म्हणजे आपलं आन्सर काय आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सोडवतो. त्यात एक स्टेप एक्स्ट्रा वाढते की बेरीज आणि वजाबाकी एक्स्ट्रा वाढते असं असल्यामुळं. अशा पद्धतीने मित्रांनो होता आपला हा सराव संच 1.1. तुम्हाला कुठलं उदाहरण समजलं नसेल, कुठली स्टेप समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला पाहत राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच मॅथ्सचे व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.